अजितदादा पवार यांच्यासह 5 जणांचा मृत्यू झाला। या संदर्भात केंद्र सरकारने जी काही एसओपी आहे त्याप्रमाणे त्यांची कारवाई सुरू केली आणि त्याची चौकशी सुरू केली। राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे आपण देखील चौकशी दिली। राज्य गुन्हे अन्वेषण विभाग यांना 28/1/2026 च्या पोलीस महासंचालकांच्या पत्रान्वये ही चौकशी देण्यात आली आणि सीआयडी याचा तपास हा एसपी दर्जाच्या अधिकाऱ्याला तपासी अधिकारी केलाय आणि त्याच्या माध्यमातून हा तपास चाललेला आहे। आता त्यातली जी काही आतापर्यंतची निरीक्षण आहेत, अति महत्त्वाच्या व्यक्तींच्या हवाई प्रवासाकरता भाडेतत्वावर हवाई वाहनांचा म्हणजे हेलिकॉप्टर आणि विमान पुरवठा करण्यासाठी शासनाने साई एव्हिएशन व एरो एअरक्राफ्ट सेल्स अँड चार्टर्ड प्रायव्हेट लिमिटेड या 2 एजन्सीज नियुक्त केल्या आहेत। दिनांक 27/1/2026 रोजी सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांचा मुंबई ते बारामती हा दौरा निश्चित झाला। या दौऱ्याची माहिती अजितदादा पवार यांचे खासगी सचिवांकडून एरो एअरक्राफ्ट सेल्स अँड चार्टर्ड प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या प्रतिनिधींना देण्यात आली। त्यानंतर दिनांक 28/1/2026 रोजीच्या श्री अजितदादा पवार यांच्या मुंबई ते बारामती दौऱ्यासाठी एरो एअरक्राफ्ट सेल्स अँड चार्टर्ड प्रायव्हेट लिमिटेड या एजन्सीकडून 20:45 व्हीएसआर कंपनीचे विमान बुक करण्याबाबत कारवाई करण्यात आली। अजितदादा पवार यांच्या दिनांक 28/1/2026 रोजीच्या मुंबई ते बारामती दौऱ्यासंदर्भात दिनांक 27/1/2026 रोजी सायंकाळी 19:15 विमान बुक करण्याबाबत कळवले व 20:45 सदरचे विमान बुक झाले। पायलट को पायलट यांची ब्रेथ एनालायझर टेस्ट, पायलट सुमित कपूर यांची ब्रेथ एनालायझर टेस्ट दिनांक 28/1/2026 रोजी सकाळी 7:09 व को पायलट शांभवी पाठक यांची ब्रेथ एनालायझर टेस्ट सकाळी 7:13 विमानाच्या उड्डाणापूर्वी करण्यात आली आहे। त्या टेस्टमध्ये अल्कोहोलचा अंश नाही, ती टेस्ट निरंक आली आहे। दिनांक 28/1/2026 रोजी श्री अजितदादा पवार हे देवगिरी निवासस्थानावरून निघून मुंबई विमानतळावर सकाळी 7:52 पोहोचले। श्री अजितदादा पवार त्यांचे वैयक्तिक सुरक्षा रक्षक विमानामध्ये बसल्यानंतर विमान सकाळी 8:12 मुंबई विमानतळावरून बारामतीसाठी या विमानाचे उड्डाण झाले। मुंबई विमानतळ परिसर तसेच बारामती परिसरातील सीसीटीव्ही फुटेज प्राप्त करण्यात आले आहे। मुंबई विमानतळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये श्री अजितदादा पवार हे विमानतळावर आल्याचे व विमानात बसल्याचे दिसते, परंतु सदर विमान बारामती विमानतळावर लँड होण्यापूर्वीच दुर्घटनाग्रस्त झाले। सदर प्रकरणी पोस्टमॉर्टम रिपोर्ट प्राप्त झाला असून दुर्घटनाग्रस्त विमानातील तत्कालीन उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य श्री अजितदादा पवार व इतर 4 यांच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये मृत्यूचे कारण डेथ ड्यू टू मल्टिपल इंजुरीज असोसिएटेड विथ बर्न इंजुरीज असे देण्यात आलेले आहे, जे अननॅचरल या संज्ञेत येते। दुर्घटनाग्रस्त विमानातील मृत्यू पावलेल्या सर्व 5 जणांचे डीएनए तपासणी अहवाल प्राप्त झाले आहेत। ते त्यांचे नातेवाईकांचे डीएनए सोबत जुळले आहेत। पायलट व को पायलट यांचा व्हिसेरा व रक्त तपासणी अंती अल्कोहोल अथवा अंमली पदार्थांचे सेवन केले असल्याचे निष्पन्न होत नाही। दुर्घटनाग्रस्त विमानातील मृत्यू पावलेल्या सर्व 5 जणांचा व्हिसेरा व ब्लड तपासणी करण्यात आली। त्या रिपोर्टमध्ये
विषाचा अंश आढळून आलेला नाही. विमानामध्ये स्फोटक पदार्थांचा अंश